जय श्रीराम मित्रांनो. जो है राम का वही है काम का. मित्रांनो, आज रोजी श्री राम मंदिर समिती आयोजित रथोत्सव असा भव्य दिव्य रथोत्सव आपणास पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याची अशी भव्य दिव्य जल्लोष तयारी चालली मित्रांनो. तर राम राम भडगावकर, आपण येणार आहात ना आजच्या भव्य दिव्य अशा राम रथाच्या मिरवणुकीला. मित्रांनो, भव्य दिव्य अशी रामनवमी आल्यानंतर कामदा एकादशीच्या औचित्याने भडगाव शहरामध्ये भव्य दिव्य अशी राम रथोत्सव हा साजरा होतोय. तरी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी, ही राम भक्त आहेत त्यांनी येऊन आपल्या राम रथाचा सगळ्यांनी आशीर्वाद घ्यावा. कारण की युगायुगे परंपरा चालली आहे भडगाव शहरामध्ये. अखंड म्हणजे महाराष्ट्राभरामध्ये जळगाव जिल्ह्यामधलं भडगाव असं नावाजलेलं गाव आहे. इथे रामांचा रथ हा होडला जातो आणि आज तो सुवर्णक्षण आहे मित्रांनो. सगळ्यांनी जरूर यायचं आहे. हा भव्य दिवशी तयारी चालली आहे कामदा एकादशीच्या क्षणाच्या निमित्ताने. आणि आज आपला जो रथोत्सव आहे प्रभू श्रीरामांचा, तो आज भव्य दिव्य असा मोठं आयोजन चाललं आहे मित्रांनो. आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे एवढी छान अशी भव्य दिव्य रामाची मूर्ती मित्रांनो. आणि ती पण एक शोभा म्हणतो ना, रामांची महती मोठी आहे तशीच कीर्ती, तशी राम प्रभूंचे दर्शन आहे तुम्हाला दिसतंय मित्रांनो. आता आमचे सगळे मोठे बंधू आम्ही सगळेजण ऑन वे काम चाललंय आणि सजीव आरास करताना मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी अजून एक गोष्ट. मित्रांनो, असं छान असं आयोजन आमच्या समस्त प्रभू श्रीरामांच्या जे पण भक्तगण आहेत सगळे आमचे लाडके, सगळ्यांनी मिळून बंधूंनी आमच्या मित्रपरिवाराने भरपूर असं म्हणजे सगळ्यांचे सहकार्य लाभलंय. आणि अखंड म्हणतो ना, रामासारखं काम कोणाचं असेल तर फक्त रामांचंच आहे. राम म्हणजे नावातच खूप काही मोठी महती मित्रांनो. तुम्ही पाहू शकता महती किती आहे महाराजांची, ही आपण सांगणं शब्दात अपूर्ण पडते. इतकं अखंड असं कार्य महाराजांनी करून गेले आपल्याकरता. आपण जो आज मोकळा श्वास घेतोय फक्त महाराजांमुळेच मित्रांनो. आणि आई भवानीचा आशीर्वाद हा माझ्या राजांना होता, आपल्या राजांना होता. आणि राजांनी समस्त जनतेला रयतेला फक्त सगळ्यांना सांभाळच नाही मित्रांनो, एक युगेनुयुगे जगण्याची शक्ती, ताकद आणि दिशा दाखवली मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किती त्यांचं कार्य वर्णू हे अपूर्णच आहे मित्रांनो. महाराज आपणास मनाचा मुजरा हा खूप छान असा सुंदर देखावा आहे. आणि हा आता काम चाललंय आमचं. आणि आपल्याला अजून दाखवतो मग आम्ही हनुमानजी, माता राणी सीता आणि श्रीराम प्रभू यांची. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात माझ्या सोबत आता पहा मी ते तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय मित्रांनो. हनुमानजी उभे आहेत, रामजी विराजमान आहेत, सीताजी बाजूला आहेत. आणि प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येला परतीच्या मार्गाने जेव्हा आले होते तेव्हा म्हणजे 14 वर्षाचा वनवास भोगून प्रभू श्रीरामांनी जेव्हा अयोध्या गाठली होती तेव्हा जो आनंदमय उत्सव होता, तो उत्सव साजरा करतानाची प्रभू श्रीरामांची ही छबी होती मित्रांनो. वनवासात गेले प्रभू श्रीराम तरी अंगावर फक्त भगवं वस्त्र होतं. तर त्यानंतरचा जी छबी होती हे प्रभू श्रीरामजी जेव्हा आपल्या अयोध्येला आले त्यानंतरची छबी ही आपल्यासमोर आहे. तर मित्रांनो, आपण लवकरच पुढच्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये भेटूया. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांची जी बैठक मुद्रेमधली जी मूर्ती आहे, असा रायगडावर राजे विराजमान आहेत ना राजे, तसेच आमचे अखंड भारताचे, अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुत्व धर्मातले जे पण लोक आहेत ते जे देव मानतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांची ही मुद्रा आहे मित्रांनो. आणि ह्या छान अशा मुद्रेला, छान अशा देखाव्याला मागे आपल्या भवानी मातेचा जो छान असा फोटो घेतला आहे मित्रांनो, तो पाहता क्षणी कळतो की राजांना किती त्यांचा आशीर्वाद होता मित्रांनो लाभलेला. तर मित्रांनो, याचं आमचं आयोजन केलं आहे श्री एकता गणेश मित्र मंडळ, यशवंतनगर, भडगाव. मित्रांनो, इतकं छान असं नियोजन चाललंय. विश्व हिंदू परिषद, धर्मो रक्षिता, बजरंग दल, भडगाव. मित्रांनो, इतकं छान असं आयोजन दरवेळेला सगळ्यांचं असतं मित्रांनो. आणि जो ही कुठलाही व्यक्ती आहे फक्त रामाकरता काम करतो आणि प्रभू श्रीरामांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे मित्रांनो. तरी पाहू शकता तुम्ही ही छान अशी भव्य दिव्य अशी सुशोभनीय मूर्ती आहे रामांची, प्रभू श्रीरामांची. त्या मूर्तीचं खूप छान असं आयोजन केलं मित्रांनो. जय श्रीराम. माझा लहान भाऊ आहे. भाऊ, देखावा कसा आहे आज, काय नियोजन होतं? मस्त एकदम. आणि ही जी मूर्ती कुठे रायगडाला आहे ना? रायगड.
तर मित्रांनो, रायगडाची मूर्ती जी महाराजांची आहे बैठी मुद्रेमधली, ती मूर्ती पाहता क्षणी आम्हाला असं वाटतं की रायगडाला आलं वाटतंय. तर मित्रांनो, आम्ही बघू शकतो सगळेजण. आणि हे तरुण जे आहेत मित्रांनो, यांच्यामध्ये हा रुतबा आहे की यांना पुढे खूप काही गोष्टी घेऊन चालायच्या आहेत. तर काय प्लॅन होता याच्यामध्ये? एकदम मागचं पण मातीचे जो हा लावलाय क्राफ्ट, खूप बढिया आहे. ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे म्हणून. आणि मेन तर भवानी मातेचाच आशीर्वाद महाराजांना होता ना, तेज आहे. म्हणजे पाच अक्षणी असं एकदम. पाठीशी तेज आहे. येस येस येस. तर मित्रांनो, हे आहे आपले एकता मित्र मंडळाचे कार्यकर्ते. अजून भरपूर कार्यकर्ते खूप सारे काम करताय मित्रांनो. आज ते धावती मेहंदी ब्लॉग बनवतात ते आले, म्हणून सगळ्यांशी बोलायला आवडलं. तर मित्रांनो, खूप असा उत्तम असा देखावा आहे. तरी सगळ्यांनी आवर्जून आपल्या भडगाव शहरामध्ये भव्य दिव्य राम रथोत्सव आहे कामदा एकादशीच्या औचित्याने, तर सगळ्यांनी जरूर यायचं आहे. तरी सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया कंटिन्यू व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, रिदम इव्हेंट मॅनेजमेंटच्या सोबत आपले सगळे जण मित्रपरिवार आणि रिदम अकॅडमी आपल्या सदैव सोबत असते. तर आजचा जो सजीव रास आहे आपली, रामजी, लक्ष्मण, सीताजी आणि हनुमानजी यांचा सजीव रास आहे मित्रांनो. आणि वानर रास सेना पण आहे मित्रांनो. असा छान असा बढिया देखावा सजीव रास आपल्या रिदम अकॅडमीने आज आपल्या भव्य दिव्य राम रथोत्सवच्या कार्यक्रमात आपण आणलाय मित्रांनो. तरी जसं तुम्ही भरभरून प्रेम देत असाल मित्रांनो नेहमी, तसंच प्रेम असू द्यात. पहा मित्रांनो, सगळ्यांची खूप मेहनत चालली आहे. भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा कशी वाढायला पाहिजे हे पाहतात मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. तरी मित्रांनो, आपण येऊन सगळ्यांनी शुभाशीर्वाद घ्यावे. श्रीराम रथोत्सव समिती आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो.